मी किरण नानाजी मगरे, वंचित बहुजन आघाडी व परिणित एकलव्य आघाडी यांचा प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून मी आज या पक्षात काम करत असतो। 24 तारखेला माझ्याविषयी पेपरांमध्ये ॲड आली होती की वासू शेळके या प्रकरणात माझं नाव घेण्यात आलेलं होतं। त्यावेळेस मी सगळी छावणी पोलीस स्टेशनला विचारपूस करण्यात केली। त्याच्यानंतर पोलिसांनी मला सांगितलं की याच्यात आमचा संबंध नसताना, म्हणजे माझा संबंध नसताना तुझं नाव घेतले आम्हाला माहीत नाही, तुम्ही पुढून कारवाई करा कोर्टामार्फत। ते कोर्टामार्फत मी कारवाई केली, त्यांच्यावरती मानहानीचा दावा दाखल केला। दुसरी गोष्ट, त्याच्यानंतर 31 तारखेला 31/8/2025 रोजी मालेगाव या ठिकाणी गौरव ठाकरे हॉस्पिटल यांच्या मागच्या बॅक साईड, यांच्या समोर साईडला प्रसाद हिरे म्हणून जो व्यक्ती आहे, जो भाजपचा माणूस म्हणतो, स्वतःला भाजपचा पदाधिकारी म्हणतो, त्या माणसांनी आणि त्यांच्या जे बॉडीगार्ड असतील किंवा ते गुंड जे लोक असतील 10-12 लोकांनी मला अडवून मला जातीवाचक शिवी दिली आणि बंदुकीचा धाक दाखवला आणि ते म्हणत होते की तुला कुठेही आम्ही ठार मारू। या परिस्थितीत मी छावणी पोलीस स्टेशनला धाव घेतली आणि त्यांच्यावरती अट्रॉसिटी दाखल केली। याची जी फिर्याद आहे, ही फिर्याद माझ्याकडे, त्यांच्यावरती अट्रॉसिटी ही दाखल झालेली आहे आणि वेगवेगळे जे कलम आहेत, ज्या पद्धतीनं जातीवाचक शिवी दिली, बंदुकीचा धाक दाखवला आणि बाळासाहेबांचे जे फोटो आहेत, जो माझ्या गाडीला आहेत, MH41 BL 6028 या गाडीला मागं बाळासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे। त्या फोटोला बघून ते म्हटले की तू एवढा मोठा वाया चालला की बाळासाहेबांचा फोटो टाकतो आणि तुम्हाला खूप जास्त झाले म्हणून तुमच्या गांडीत गोळ्या घालाव्या लागतील, या पद्धतीची भाषा वापरून बाळासाहेबांना सुद्धा याच्या पद्धतीने जर वागत असतील तर मी सांगतो येणाऱ्या काळामध्ये मी पूर्ण मालेगावमध्ये बाळासाहेबांचा फोटो लावू, पूर्ण मालेगाव बाळासाहेब आंबेडकरांच्या नावाने हे मालेगाव पुन्हा गाजणार आहेत। असं तर गाजतच पूर्ण महाराष्ट्र, पण बाळासाहेब बाबासाहेबांचे नातू आहेत आणि आम्हाला अधिकार आहे, आम्ही त्यांचे लेकरं आहोत, आम्ही त्यांचे फोटो आमच्या घरामध्ये लावू शकतो, आमच्या गाडीवर आम्ही ठेवू शकतो, लावू शकतो। पण असे प्रकृतीचे जे लोक आहेत, ते भाजपचे जे गुंड लोक आहेत, ते आम्हाला कुठेतरी डावलण्याचा प्रयत्न करत असतात। पण पोलीस प्रशासनाने माझ्याविषयी संविधानाचा संविधानिक जो विषय, थोडंसं हे कट करून घेतलं तर चालतं ना? बोला ना। बाबा पोलिसांनी जी संविधानिक माध्यमातून जो गुन्हा दाखल केलेला आहे, त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे। मी पोलिसांचं बी आभार इथं व्यक्त करतो की 3 घंट्यात 2 घंट्यात का होईना त्यांनी पूर्ण विचारपूस करून CCTV कॅमेरे चेक करून त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे। प्रसाद बळीराम हिरे असं त्या गुंडवृत्ती माणसाचं नाव आहे। त्या माणसावर रात्री 1 ते 2च्या दरम्यान रात्री गुन्हा दाखल झालेला आहे। दुसरी गोष्ट, पुढील जी कारवाई आहे ती पोलीस प्रशासन DYSP साहेब हे करत आहेत। पण जर पुन्हा त्यांना जर लवकर अटक नाही करण्यात आली तर मालेगाव शहरामध्ये मोठ्या प्रकारे आम्ही आंदोलन करणार आहेत की त्याला अटक नाही झाल्यानंतर, आणि त्याला जर अटक झाली तर चांगलीच गोष्ट आहे, आणि त्याला जर नाही अटक झाली, कारण तो आता फिरतोय, गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला उचलण्याचं काम पोलीस प्रशासनाचं होतं, पण त्यांची विचारपूस चालू आहे, त्याच्यामुळे ते कुठेतरी थांबला असेल। पण आम्ही अजून 24 घंट्यात आम्ही वाट बघतो। 24 घंट्यात जर त्यांनी जमाजर नाही केलं तर पुढची कारवाई आम्ही आमच्या पक्षाच्या माध्यमातून, समाजाच्या माध्यमातून, गावाच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत। ह्या पद्धतीचं तुम्हाला सगळ्या न्यूजवाल्यांचाही आभार व्यक्त करतो, तुम्ही इथं आल्यात आणि ही न्यूज तुम्ही लावशाल। धन्यवाद।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।